जान है अरमान है मेरे प्यार की पहचान है। हाय हॅलो नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ मी अशासाठी घेते की जी अंगामध्ये कला असते, जे आर्ट असतो, तर तो मला दाखवायचा होता, जो ह्या छोटीमध्ये आहे। आणि तिने जे ड्रॉ केलंय, जे ड्रॉ म्हणण्यापेक्षा पेंट केले, तर ते मला सर्वांसमोर आणायचं होतं। आणि हिने जे पेंट केले ते मला सर्वांना दाखवायचं होतं। तिने काय पेंट केलं आणि पेंट केलं इतकं सुंदर केलंय, तर त्याच्यामुळे तिला पप्पाने तिच्या तिच्या पप्पाने तिला गिफ्ट म्हणून हे घेऊन आले, वॉटर कलर। तर तिने जे ड्रॉइंग केले तर ते बघून तुम्हाला पण आश्चर्य वाटेल की अरे हिने ड्रॉइंग केलं, ही 9 वर्षाची असून हिने इतकं सुंदर असं पेंट केलंय। तर मी तुम्हाला दाखवू इच्छिते की तिने काय केले। तर हिने आंबेडकरांचा फोटो तिने पेंट केलाय आणि त्याच्यानंतर ती हे दोन्ही पेंट करणार आहे। त्यासाठीचं तिने साहित्य पण सगळं रेडी करून ठेवले की जेणेकरून ती याच्यावरती काढणार आहे। आणि हे सर्व तिच्या स्वतः तिने हाताने बनवले, की म्हणतात ना मूर्ती लहान कीर्ती महान, तशातला प्रकारे। आणि त्याच्यामुळे तिला गिफ्ट म्हणून ते पप्पाने तिला हे आणले कलर। हा बॉक्स मोठा आहे। एक मिनिट बघू, मी खोला मला आवडतं गिफ्ट खोललेला। माय गॉड, तर हे त्यांनी कलर आणले तिच्यासाठी, आर्टिस्ट वॉटर कलर के डॉम्सचे 24 शेड्स आहेत ना। आता तुझं बघून लोक मागू दे लहान मुलं दुसरी, जे ड्रॉइंग करतात त्यालाच एक मिनिट असं दाखव, असं हां करू पण। वाव, बघू क्लोज कर, तो पण साईड, आता ओपन कर। आता तुला हे चॅलेंज आहे की तुला ते दोन्ही स्केच करायचेच आहेत। आता आहेत पण, हा मग काय व्हिडिओ तू दाखवणार करताना? नाही, केल्यानंतर मी शो करेन। तर असे तिला वॉटर कलर पप्पाने तिच्या गिफ्ट आणलेले आहेत। आणि हा काय अजून आणले, ब्रश पण आणलेत अजून तिला, खोलते असे दाखवत। तर जे आर्ट असते हे त्याला प्राधान्य देण्यासाठी, किंवा त्यांना असं वाटलं पाहिजे खरंच मी काहीतरी करते, त्याची त्यांना आवड आहे, तर आपण अजून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या गोष्टी आपण केल्याच पाहिजेत। प्रत्येक आईवडिलांनी ही गोष्ट केलीच पाहिजे की जेणेकरून मुलांना असं वाटलं पाहिजे की हां मी हे करू शकतो आणि हे मी करेन आणि हे मी करणारच आहे। तर अशा प्रकारे हिने हे जे ड्रॉइंग काय केलं, जे ड्रॉइंग बनवण्याच्या मी पेंट म्हणेन, तर हा तिने जो पेंट केला हा खरंच तिच्या वयाच्या मानाने खूप मोठी गोष्ट आहे। आणि असं नाही की याच्यामध्ये मी चुका काहीच काढणार नाही, कारण की तिचं वय जितकं आहे त्याच्यापेक्षा तिने खूप मोठी गोष्ट तिने केली आहे। आणि खरंच मला छान वाटलं की तिला हे स्केच काढायची पण इच्छा झाली, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि तिने अजून हे करणार म्हणून हे तिने फोटो तिने आणून ठेवले की मला हे असं बघून करायचं आहे म्हणून। तर एवढीशीने इतकं खूप मोठं चॅलेंज घेतल्यासारखं केलं की हां मी हे काढेन, पण हे सुचतं कसं आणि करतात कसं हेच मला नाही समजत आहे। तर कोणाकोणाला हा स्केच कोणाकोणाला आवडला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि हिच्या वयाला शोभत नाही, पण जे आर्ट असतं ते आर्ट खूप मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा, आणि तिला आणलेले कलर कसे वाटले ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आजचा व्हिडिओ कसा वाटला, जो एवढीशीने जे एवढं मोठं चॅलेंज घेतलं आणि एवढं मोठं माणसाचं एवढी मोठी स्केच केली आहे,
खूप मोठी गोष्ट आहे. मला पण खूप छान वाटतं की हिने इतकं सुंदर असं स्केच केलंय. स्केच नाही म्हणता येणार, पेंट म्हणतात, कारण तू डायरेक्टली पेंट केलंयस. मी ह्याच्याने काय नाही केलं, म्हणजे मार्करनी वगैरे हा नाही केलं. तेच म्हणून म्हटलं पेंट केलं डायरेक्ट, ह्याला पेंट म्हणून. मी काय केलं आयडिया हिथून एक केलं आणि असं करून ठेवलंय सुकल्यानंतर. तर त्याच्यामुळे हिची पेंटिंग कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून हा तिचा पेंट जो आहे, पेंटिंग जी हिने केली ती सर्वांपर्यंत पोचली गेली पाहिजे.